नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयास ठोकले टाळे। स्टेट बँक चौक ते भिंगार शहापूर रस्त्याचे काम लेखी आश्वासन देऊनही पूर्ण होत नसल्याचा आरोप। अहमदनगर शहरातून जाणाऱ्या स्टेट बँक चौक भिंगार शहापूर रस्त्याचे काम मागील 4 वर्षांपासून रखडले आहेत। या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता दीना तारडे यांच्या कार्यालयावर चपलांचा हार घेऊन आंदोलन करण्यात आले होते। त्यानंतर 15 दिवसात रस्त्यांचे तांत्रिकदृष्ट्या उत्तम डांबरीकरणाचे खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र 2 महिने उलटून देखील कुठल्याही प्रकारची अद्यापही कारवाई करण्यात आली नाही। त्यानंतर अनेकदा याच ठिकाणी अनेक अपघात घडले। अखेर आज मंगळवारी उपविभागीय अभियंता दीना तारडे यांना आतमध्ये कोंडून कार्यालयास टाळे मारण्यात आले। यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहराध्यक्ष शहनवाज शेख, युवक शहराध्यक्ष शहबाज शेख, सचिन फल्ले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। नगर शहरालगत असणाऱ्या स्टेट बँक चौक भिंगार ते शहापूर या रस्त्याची 4-4.5 वर्ष झाली दुरावस्था झाली। मागे देखील त्या ठिकाणी अजिंक्य नाटक हा अल्पवयीन मुलगा खड्ड्यामध्ये पडून अपघाती मृत्यू पावल्यानंतर आम्ही संघटनेच्या वतीने तेथील काही गावकऱ्यांसह उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग तारडे साहेब यांच्या कार्यालयास निवेदन दिलं होतं। त्यावेळी देखील आम्ही चपलाचा हार घेऊन आंदोलन केलं होतं। त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या वतीने आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे, लेखी पत्र की 28/12/2023 मध्ये आम्ही हा रोड करून देऊ। तोपर्यंत आम्ही या रस्त्याचे खड्डे बुजवू, परंतु तसं झालं नाही। त्यानंतर देखील मागच्या 3-4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुनील भाऊसाहेब बेरड या व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला। आता किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग जागा होणार आहे? मला असं वाटतंय की 100% आता यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे। आज संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही याचा जाब विचारायला गेलो, तुमच्या लेखी आश्वासनात झालं काय? त्या ठिकाणी ज्यावेळी त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकलं त्यानंतर त्यांनी आज सांगितलंय की येत्या 2 ते 4 दिवसामध्ये आम्ही स्टेट बँक चौक भिंगार आणि शहापूर दरम्यान जे काही खड्डे पडलेले आहेत ते डांबरीकरणाने बुजवू। हा त्यांना आता शेवटचा इशारा आहे। मी त्यांच्या नाशिक विभागीय अभियंता पालवे साहेब यांच्याविषयी देखील त्यांच्या समोरच फोनवर बोललो। त्यांनी देखील मला आश्वासन दिलंय की 3-4 दिवसात हा रस्त्याचं काम सुरू होईल, परंतु त्यांना पुन्हा एकदा इशारा देतोय की जर येणाऱ्या तुम्ही 2 दिवस मागितलेत, आम्ही अजून 8 दिवस देतोय। 8 ते 10 दिवसांमध्ये जर काम झालं नाही तर मग सगळ्यांना माहिती आहे शेवटचा हा प्रहार मग दांडियाचा असेल। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।